मुदखेड तालुक्यातील निवघा येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात खंडोबा देवाचा उत्सव साजरा केला जातो। हा उत्सव पुराण काळापासून गावकऱ्यांच्या परंपरेचा भाग राहिला आहे। एकादशी निमित्त खंडोबा देवाची भव्य पालखी गावभर मिरवली जाते आणि यावेळी हजारो भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात। यंदा या सोहळ्यास माजी मुख्यमंत्री व खासदार अशोकराव चव्हाण यांची उपस्थिती लाभली। अशोकराव चव्हाण यांनी खंडोबा देवाची पूजा केली। त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधत मंदिर परिसराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन दिले। जे प्राचीन असं आहे, गेल्या अनेक वर्षापासून या मंदिराच्या माध्यमातून आपण सर्वजण पूर्वजांच्या पिढ्यान पिढ्या या ठिकाणी आल्या, पूजा अर्चा केली। कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा वारा वादळाची पर्वा न करता विठोबाच्या चरणी आपण सेवा अर्पित केली। त्याचा परिणाम आपण पाहतोय। हा सगळा भाग हा सुखलाभ आहे। प्रत्येकाच्या जीवनामध्ये निश्चितच चांगले दिवस आहेत आणि आगामी काळात सुद्धा खंडोबारायाच्या कृपेने आपला भाग आपल्या जीवनामध्ये नेहमी आनंदी आनंद समृद्धी राहावी अशा प्रकारेच खंडोबा चरणी या ठिकाणी प्रार्थना मी या ठिकाणी करतो। मी सुद्धा आमचं कुलदैवत जेजुरीचा खंडेराय आहे। आम्ही सुद्धा जेजुरीला दरवर्षी जमल तसं आम्ही जेजुरीला जातो, खंडोबाची पूजा अर्चा करतो आणि पूर्वजापासून चाललेली प्रथा परंपरा जी आहे ती कायम ठेवण्याचा आमचा सर्वांचा नेहमी प्रयत्न राहिलेला आहे। त्यामुळे आज आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी येण्याचा योग आला, मी मनापासून ऋणी आहे, आभारी आहे निमंत्रित करण्यासाठी। आज एक चांगली गोष्ट अशी घडली, प्रश्न आज मार्गी लागला। गावातल्या ज्याच्या शेतामध्ये हे तुमच्या पवारांच्या शेतामध्ये तुमच्या मारुतराव पवारांच्या शेतामध्येच मंदिर आहे। यायला जायला रस्ता कच्चा आहे, चिखलामध्ये पाऊस पडला तर येणं कठीण होतं आणि मग त्यांच्या घरच्या सदस्यांनी एकत्र येऊन दानपत्र दिलं। तेव्हा जोरदार टाळ्यांनी त्यांचे या ठिकाणी आभार मानले पाहिजे। चांगल्या कामाकरता काही अपेक्षा न ठेवता त्यांनी जागा आपली स्वतः दान केली। ही जागा आता मगाशी तलाठ्यांना मी सुपूर्द केली कागदपत्र। हे ग्रामपंचायतीच्या बाहेर एक क्षेत्र आहे तुमचं, ते बहुतेक नमुना नंबर 8 लागणार नाही, परंतु ते 7/12 आपल्याला नोंद त्याची घेता येईल। तलाठी जी काही कायदेशीर प्रक्रिया असेल ती तलाठी पूर्ण करतील आणि ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या रस्त्याला जो काही पैसा लागेल मी द्यायला तयार आहे। जेवढा लवकर तुमची प्रक्रिया पूर्ण होईल, तलाठी तुम्ही तहसीलदार यांच्या लेवलला जी काही प्रोसिजर असेल ती प्रोसिजर तुम्हाला जी काही लवकर तलाठ्यांनी करावी, पूर्ण करावी। पण हे गावाच्या बाहेर असल्यामुळे बहुतेक नमुना नंबर 8 येणार, ग्रामपंचायतीला लागणार नाही। बहुतेक 7/12 नोंद घ्यावी लागेल आणि 7/12 नोंद घेऊन दानपत्र अंमल करून घ्या।
मग माझ्याकडे निधीची मागणी करा. त्याचे एस्टिमेट PWDच्या अधिकाऱ्याकडून गावातील लोकांनी पुढाकार घ्यावा. या अधिकाऱ्यांना सांगून देतो याचे एस्टिमेट काढा, जे काय खर्च एस्टिमेट तयार ठेवतो. ज्या दिवशी याची नोंद 7/12 होईल त्या दिवशी मंजुरी माझ्याकडून घेऊन जाईल. त्यामुळे बाकीच्या गोष्टी करू आपण कालांतर, काही अडचण नाही. बाकीच्या गोष्टी देवस्थानच्या संदर्भातल्या ज्या विषय असतील आपण नक्की लक्ष घाल. पहिला येण्या जाण्याकरता रस्ता जर तुम्ही हे लोक संपूर्ण वर्षभरात रस्त्याचं काम पुढच्या महाशिवरात्रीपर्यंत पूर्ण झालं तर मलाही बरं वाटतं. म्हणजे मी सांगतो तुम्ही नाही केलं तर मला दोष देऊ नका. म्हणला होता झालंच नाही, निवडणुकीत आश्वासन दिलं होतं, असं काही करू नका. आता काही निवडणूक काही नाही आहे. आणि मी जे बोलतो ते करून दाखवतो. मी खोटं बोलत नाही. ठिकाणी कधी खोटं रिअली बोलत नाही. गावातील वयोवृद्ध नागरिकांनी खंडोबा देवाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीबद्दल माहिती दिली. या मंदिराचा इतिहास पुराण काळाशी जोडला जातो आणि भाविक येथे नवस पूर्ण करण्यासाठी येतात. गावकऱ्यांनी अशोक चव्हाण यांच्या आश्वासनाचे स्वागत केले आणि त्यांना पाठिंबा दर्शविला. हे मंदिराची वैशिष्ट्य म्हणजे आमचे वडिलोपार्जित वंशज, आमचे 5वे वंशज ज्यावेळेस शेतामध्ये काम करत असताना, नांगरटी करत असताना नांगराला दगड लागला असं म्हणत होते आमचे पूर्वज. तर मुगटचे महादेव तुपेकर यांनी हे दगड नसून हे खंडोबा देव आहे इथं प्रगट झाला असं म्हणल्याच्या नंतर त्या वर्षीपासून महाशिवरात्रीचे हेच काळ होता. उन्हाळा लागत होता आणि सीझन संपत होतं. या दिवशीपासून इथं मेंढरा राखी वस्ती होते. त्यांनी त्या दिवसापासून हे परंपरा चालू झाली. आज प्रोग्राम म्हणजे हे आमच्या पूर्वजांनी चालवत आलेली हे परंपरा हे 130 वर्षापासून चालत आलेली आहे. आज 300 वर्षापासून परंपरा चालत आलेली आहे. तर आज म्हणजे अशोकराव चव्हाण साहेबांना आम्ही या अडचणी देवस्थानच्या सांगितलो. ह्या अडचणीची पूर्तता आणि निधी उपलब्ध करून देण्यासाठी, ये जा करण्यासाठी पावसाळ्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये भक्तांना गोदावरीचं तीर्थ आणून इथं अभिषेक दररोज होते. मग 1 महिना श्रावण महिन्यामध्ये त्यासाठी ये जा करण्यासाठी रस्त्यामध्ये अर्थ येत होते, चिखल होत होता, चिखल तुळवत अंग भरत होते. तर आमच्या पूर्वजांनी सांगितलं, आमच्या आई वडिलांनी, बाबा आपण मंदिराला देवस्थानाला जागा दिली 34 गुंठे, तर आपण एक रस्ता तुम्ही दान करा तुमच्या याच्यामधून विचारामधून. तर आमचे महादराव बाबजी पाटील पवार, नारायण बाबजी पाटील पवार, आनंदराव बाबजी पाटील पवार हे 3 भाऊ आणि मी आनंदराव बाबजी पाटलांचा लहाना मुलगा म्हणून त्या सर्वांना आमच्या फॅमिलीला एकत्र करून एका विचारामध्ये आम्ही घेऊन अशोकराव चव्हाण साहेबांच्या हस्ते बॉन्ड पेपरवर आम्ही हमीपत्र करून घेतलं आणि दान दिली. देवस्थानला रस्त्याचा मार्ग मोकळा केला. भाविक निवघा, खांबाळा, सरेगाव, जवळा, मुगट, डोंगरगाव ह्या ठिकाणी ह्या रस्त्यावर चौबाजूने सर्वांचं श्रद्धास्थान आहे आणि कित्येक घराण्यांचं हे कुलदैवत आहे. याने मोठ्या संख्येने भाविक भक्त येते तिथं.